गुड मॉर्निंग स्टुडंट. मुलांनो, पेज नंबर 41 फ्रॉम द पोस्ट बॉक्स 1. आपण या अगोदर काय शिकलो होतो? समथिंग स्पेशल. त्याच्यामध्ये मुलांनी काय केलं होतं? क्लासमध्ये पोस्ट बॉक्स बनवला होता. त्याच्यामध्ये ते आपल्या मित्रांसाठीच मेसेज वगैरे टाकायचे, हो की नाही? त्या पोस्ट बॉक्सचा उपयोग करायचे. आपण पाहिले पण त्यांनी मेसेज काय काय टाकले होते, हो की नाही? आता बघायचंय फ्रॉम द पोस्ट बॉक्स म्हणजे काय? पत्रपेटीतून एक. पत्रपेटी एक, तर त्याच्यामध्ये काय आहे नेमकं? तर पहा, रीड द फॉलोइंग अँड राईट युअर ओन मेसेजेस. म्हणजे खालील संदेश वाचा आणि तुम्ही तुमचे संदेश लिहा. म्हणजे काय? पाहता, द सरप्राईज. इट वॉज 5 सप्टेंबर, टीचर्स डे. त्या दिवशी काय होतं? 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन होता. 5 सप्टेंबरला काय असतं माहिती आहे तुम्हाला? शिक्षक दिन, हो की नाही? व्हेन द टीचर ओपन द पोस्ट बॉक्स. व्हेन द टीचर्स ओपन द पोस्ट बॉक्स. जेव्हा टीचरनी पोस्ट बॉक्स उघडला तेव्हा त्यांना त्यांच्यासाठी सरप्राईज होते. देअर वॉज अ सरप्राईज फॉर हर. ऑल द लेटर्स वेअर फॉर द टीचर्स. ते सर्व लेटर्स शिक्षकांसाठी होते, टीचरसाठी होते. अशा प्रकारे सरप्राईज हे मुलांनी शिक्षकाला दिलं. कधी दिलं हे? टीचर्स डेला दिलं. टीचर्स डे कधी असतो? 5 सप्टेंबरला. तर पहा, आता याच्यामध्ये कोणत्या क्लासच्या मुलांनी दिलं हे सरप्राईज? तर या ठिकाणी पहा, थँक यू डिअर टीचर, थँक यू सो मच ऑल युअर स्टुडंट ऑफ स्टँडर्ड 4 डिव्हिजन बी. 4थी ब च्या विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे? थँक्यू. थँक्यू केलेलं आहे. कशाबद्दल? टीचर्स डे बद्दल. टीचर्सला थँक्यू केलं आणि हा लेटर बॉक्स त्यांना दिलेला आहे. पहा मग त्याच्यामध्ये काय काय निघतंय? धन्यवाद मानले टीचर्सचे या मुलांनी. कुठल्या? स्टँडर्ड 4च्या बी डिव्हिजनच्या मुलांनी. मग काय बरं, काय 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 कशा प्रकारे धन्यवाद म्हणजे काय काय त्यांनी लेटर्स, काय काय मेसेजेस टाकलेले आहेत? तर पहा, थँक्यू टीचर, वी ऑल लव यू व्हेरी मच. अशा प्रकारे पण मेसेज टाकलाय. पहा, टीचर यू आर व्हेरी स्पेशल दीपक. अशा वेगवेगळ्या प्रकारे डिझाईन वगैरे काढून सुद्धा मुलांनी हे मेसेजेस लिहिलेत त्याच्यावर. थँक्यू टीचर, यू आर माय आई इन स्कूल. अमितने लिहिले, तुम्ही माझ्या शाळेतल्या आई आहात. अशा प्रकारे. त्यानंतर, टीचर यू आर माय बेस्ट फ्रेंड. तुम्ही माझ्या फ्रेंड सुद्धा आहात. यू आर माय बेस्ट टीचर. तुम्ही माझे सर्वात बेस्ट टीचर आहात. मनीषने लिहिले. तर अशा प्रकारे मेसेज हे मुलांनी या पोस्ट बॉक्समध्ये टीचर्स डेच्या दिवशी टीचरला दिलेले आहेत. ओके, पुढे पहा काय येते. पोस्ट बॉक्स, मेक अ पोस्ट बॉक्स फॉर. आता हा काय खाली प्रोजेक्ट आहे. मेक अ पोस्ट बॉक्स फॉर युअर क्लासरूम अँड यूज इट टू सेंड बर्थडे अँड अदर मेसेजेस टू युअर क्लासमेट्स. म्हणजे काय? तुमच्या वर्गासाठी पोस्ट बॉक्स तयार करा आणि तुमच्या वर्ग मित्रांना आणि मैत्रिणींना वाढदिवसाच्या शुभेच्छा
आणि इतर संदेश निरोप देण्यासाठी तिचा उपयोग करा. तर या ठिकाणी प्रोजेक्ट मध्ये काय दिले की तुम्ही अशाच प्रकारे पोस्ट बॉक्स तयार करा आणि तुमच्या वर्ग मित्रांना मैत्रिणींना तुम्ही बर्थडेच्या शुभेच्छा देऊ शकतात किंवा इतर कुठलेही संदेश तुम्ही या पोस्ट बॉक्स मध्ये टाकून देऊ शकतात. तर अशा प्रकारे हा प्रोजेक्ट आहे आणि तुम्हाला काय होईल याच्यामुळे हा पोस्ट बॉक्स तयार करायला पण मजा येईल, हो की नाही. छान प्रकारे घरात जे पण आहे आपल्या उपलब्ध साहित्यामध्ये बॉक्स असेल किंवा काही अजून कुठला पेपर असेल त्याच्यापासून तुम्ही पोस्ट बॉक्स तयार करू शकता. काही विकत न आणता घरच्या घरी त्याला सजवून पोस्ट बॉक्स तयार करायचा आणि अशा प्रकारचे विविध कार्ड बनवून त्याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता. आले लक्षात. तर यातले हार्डवर्ड पहा. स्टँडर्ड म्हणजे इयत्ता, डिव्हिजन तुकडी, भेन म्हणजे जिम्मा, लेटर्स म्हणजे पत्रे आणि क्लासमेट्स म्हणजे वर्गमित्र. तर अशा प्रकारे फ्रॉम द पोस्ट बॉक्स 1 हे 41 पेज नंबरवरचं तुम्ही व्यवस्थित अशाच कार्ड्सवर जे काही मेसेजेस आहेत ते तुम्ही लिहा आणि तुम्ही तुमच्या मनाने सुद्धा कार्ड्स तयार करायचा प्रयत्न करा. ठीक आहे. ओके.